नमस्कार मित्रांनो, आपण आज कळंब या ठिकाणी आलेलो आहोत आणि तेथील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत। तेथे एक चमत्कार घडलेला आहे। बंद पडलेला बोर असं वाहत आहे की शेतकऱ्याचा पार त्या शेतकऱ्याला आज ते बोर बंद पडावं, परत जसं उन्हाळ्यामध्ये बंद होतं त्या परिस्थितीमध्ये ते बोर परत बंद पडावं अशी परिस्थिती त्या शेतकऱ्याला वाटत आहे। हे तुम्ही परिस्थिती बघू शकता। इतकं पाण्यानं प्रेशर खालून चलत आहे की शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्याच्या पूर्ण शेतामध्ये हे पाणी झालेलं आहे। तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे आणि किती क्षेत्र वाटोळं झालंय आणि तुम्ही कुठून बोलताय ते मला सांगा। अण्णा, कोणतं गाव आहे तुमचं? कळंब। आपल्यासोबत काही दुसरे पण आहेत शेतकरी, त्यांचा बी आपल्याला परिचय करून घ्यायचा। नमस्कार, मी श्रीनिवास बिसे, राहणार कळंब तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी बोलत आहे। आमचं शेत आहे 5 एकरमध्ये सोयाबीन पेरलेले आहे आम्ही। सध्या 15 दिवस झालं। सध्या ही चमत्कार म्हणायचा का काय म्हणायचं हे आम्हाला भी समजणं गेलेलं आहे। तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कंटिन्यू पाणी हे न लाईट चालू करता पाणी चालू आहे। तुम्ही बघू शकता की असं पाणी आणि जवळपास 5 एकर जमीन ही वाया गेलेली आहे। आता असंच पाणी म्हणजे चिबडं लावल्यावर सोयाबीन थोडीच येणार आहे, ते नुकसानच होणार आहे। कमीत कमी 90% नुकसान झालेलं आहे आमचं आणि असंच चालू राहणार आहे। तुमच्याकडे काही शासनाचे कोणी माणसं आले का? अण्णा, अद्यापही कोणी आलेलं नाही आणि त्यांना आम्ही असं आज 1-2 दिवसात अर्ज करू शकतो किंवा असा प्रॉब्लेम चालू आहे। सोयाबीन आमची जवळपास 90% गेलेली आहे। ते प्रवाह पाण्याचा चालूच आहे। आता हे चमत्कारच आम्ही म्हणतो, थोडक्यात चमत्कार म्हणतो, कारण की उन्हाळ्यामध्ये कसल्याही प्रकारचं पाणी एक थेंब पण प्यायला भेटत नाही। पण आता सध्या काय करायचं शेतकरी वर्गाने? हे बघा शेतकरी मित्रांनो, हे शेतकऱ्याची व्यथा। अण्णा, तुमचं 5 एकर सोयाबीन आता गेलंय, तुम्हाला काय नेमकं म्हणजे शासनाकडून मदत मिळेल अपेक्षा आहे का? म्हणजे काहीतरी मिळेल म्हणून अपेक्षा आहे। पण तुम्ही शासनाकडे पाठपुरावा केलाय का? आम्ही पाठपुरावा करणार 4-5 दिवसांनी पाठपुरावा करणार। शासनाने कमीत कमी 50,000 रुपये हेक्टर आम्हाला मदत द्यावी। म्हणजे सध्यातः कुठल्याही शासनाचा प्रतिकारी आलेला नाही। त्यांना आम्ही अर्ज करू, त्यांना यावं, त्यांनी आमचे प्रत्यक्ष पंचनामे करावे आणि पंचनामे केल्यानंतर आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी द्यावे। जे रेल असेल ते पाहावे। बघा मित्रांनो, हे शेतकऱ्याची व्यथा तुम्ही लाईव्ह दृश्य बघा। ते पाणी पूर्ण त्यांच्या शेतामध्ये गेलेलं आहे आणि पूर्ण सोयाबीन 5 एकर सोयाबीन पूर्ण बघा तुम्ही, पूर्ण सोयाबीनमध्ये तुम्ही जिकडं पाहाल तिकडं पाणी आहे। अशा प्रकारची परिस्थिती या बोरवेलने केलेली आहे। उन्हाळ्यामध्ये हा शेतकरी हवालदिल होतो पाणी पिण्यासाठी। आम्ही अक्षरशः टँकरनं पाणी पिण्यासाठी आणतो, पण आता आम्ही उन्हाळ्यामध्ये काय पाणीच नाही। पावसाळ्यात घ्यावं तर या असती परिस्थिती, काय करावं आता? अण्णा, उन्हाळ्यामध्ये जनावराला कुठलं पाणी आणता तुम्ही? टँकरनं पाणी आणतो। टँकरनं पाणी आणता ना? आता पावसाळ्यात अशी परिस्थिती का दरवर्षी वाहतंय का यंदाच व्हायला लागलं? दरवर्षी वाहतंय। मग शासनाकडे पाठपुरावा काही ह्याचं नियोजन तुम्ही दरवर्षी करत नाहीत? म्हणजे पाऊस काळ चांगला झाला की हा बोरवेल वाहतंय आणि उन्हाळ्यामध्ये बंद पडतोय। बघा मित्रांनो, अशी प्रकारची परिस्थिती, 2 ते 2.5 इंच पाणी हे पाहू शकता तुम्ही। लाईव्ह दृश्य आपल्याला लाईव्ह दृश्य आपण ह्याच्यामध्ये बघू शकता। हे आता हे शेतकरी आपल्यासोबत आहेत। ह्या शेतकऱ्याची व्यथा सांगायला सध्या हे तयार नाहीत, इतकी भयानक परिस्थिती या शेतकऱ्यासोबत घडलेली आहे। तुम्ही नमस्कार। नमस्कार। तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला ही मदत मिळेल का? मिळावंच लागते मदत। पण तुम्हाला दुःख नाही का झालं? तुम्ही हसायल्यासारखं दिसतंय आम्हाला व्हिडिओमध्ये। दुःख झालंय। पण तुम्ही हसायला का रडायला हे परिस्थिती लक्षात येणार? दुःखाचं हस नाही, दरवर्षी असं। बघा मित्रांनो, यांच्या डोळ्यामध्ये बघा इतकं दैनंदिन अवस्था या शेतकऱ्याची झालेली आहे। शेतकऱ्याकडे पाहून त्याला हसावं की रडावं अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्यापर्यंत झालेली आहे। आपण ह्या प्रत्येक आपलं फक्त एकच विनंती, मायबाप सरकारनं या गोष्टीला दखल घेऊन कृपया सरकारनं यांना मदत करावी, कारण इतकी भयानक परिस्थिती। हे बोरवेल तुम्ही पाहू शकता, मोटर चालू केल्यानंतर अशी परिस्थिती आहे। त्यांचा मुलगा सध्या आपल्यासोबत आहे, त्यांच्या मुलाचं म्हणणं काय आहे आपल्याला जाणून घेऊया। सध्या हे मिलिटरीमध्ये भरती करतो, पण त्यांच्या वडिलाकडे 1 रुपया देण्याची काय पेत नाही, त्याच्यामुळे गावी आला नाही इकडं। आता जायचं पण नाव घेत नाही ते। काय म्हणतो बापाकडे, काय म्हणणं दादा तुझं? सरकारला काय सांगणं तुझं? आम्हाला काहीतरी मदत हवी याबद्दल। दरवर्षी असं नुकसान होतं आमचं, काहीच मदत नाही आजपर्यंत सरकारची। मग तो सरकार दरबारी कुणाला बोलला नाही का? नाही, आजपर्यंत बोलला नाही, इथून पुढे बोलणार। बरं, तुम्ही काय करता सध्या? सध्या मिलिटरीची तयारी करतो मी। परत आलोय पैशामुळं, पैसे भरायची ऐपत नसल्यामुळे परत आलोय मी, असं नुकसान होल्यामुळे। बघा मित्रांनो, हे एक शेतकऱ्याच्या मुलाची दैनंदिन अवस्था। एकीकडे मराठा आरक्षणचा गंभीर प्रश्न मुंबईला चालू असताना या ठिकाणी असा गंभीर प्रश्न या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, आजोबा तर बघा ह्यांच्या डोळ्यामध्ये बघा, आजोबांना साधं चालता येत नाही, तरी देखील
त्यांची याचना, त्यांची वेदना सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले आहेत। आजोबा, तुम्हाला शेवटचं सरकारला काय सांगायचे? शेवटचं आम्हाला भरपाई मिळाली म्हणून. हां, तुम्हाला आता पीक विमा काही मिळाला का? नाही काय नाही, गेल्या वर्षीचा पीक विमा मिळाला का? 3 वर्ष झालं नाही काही. 3 वर्षांना काहीच मिळालं नाही। हा. नुकसान भरपाई तर कसलीच मिळत नाही। काहीच नाही दरवर्षी. तुम्ही यंदा पीक पाहणी केली का? नाही अजून केलेली. नाही केली? हा. कधी करणार आहेत पीक पाहणी? आता आम्हाला आडमुट्याला काय कळतंय आणि काय हां काय आम्हाला आमच्या पास काय मोबाईल आहेत का काय नसले. मित्रांनो, हे गंभीर प्रश्न हा शेतकऱ्याचा बघा, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा आणि ह्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कृपया आपण सर्वांनी पाठपुरावा करावा। केस तालुक्यातील कळमआंबा येथील हे शेतकरी आहेत आणि त्यांची दैनंदिन अवस्था आपण पाहू शकता। पूर्ण शेत पाण्याखाली गेलेलं आहे। शेतकरी बिगर पाण्याचं पोळचं हा, बिगर ह्याचं पाणी हे चालतं बोर बिगर लाईटीचं. बिगर लाईटचं चालतंय. हो ना, बघा की म्हणावं नाव आहे. प्रेशर दाखवण्याची गरज नाही, कारण आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी समजदार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला समजणारा हा शेतकरी आहे। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी वर्गातील माणूस हा प्रसंग बघून त्याच्या लक्षात त्याच्या वेदना आलेल्या आहेत। धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा।